नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे आणि आपण आज बनवतोय गणपती बाप्पांचा फेवरेट नैवेद्य आणि तो म्हणजे मोदक। मोदकाचे खूप प्रकार असतात आणि आज आपण बनवतोय तो मोदक बनवायला खूप सोपा आणि चवीला खूपच भारी, तो म्हणजे काजू मोदक। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी सगळ्यांना एक विनंती, जर आपल्यापैकी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की प्लीज सबस्क्राइब करा, कारण आपलं सबस्क्रिप्शन, लाईक, कमेंट, शेअर हे सगळं मला असे छान छान व्हिडिओ पोस्ट करण्याचं मोटिवेशन देत राहतं। काजू मोदक बनवण्यासाठी मी इथे अख्खे 1 कप काजू घेतलेले आहे। आपण इथे तुकडा काजू सुद्धा वापरू शकता। हे काजू आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ऑन ऑफ करत बारीक दळून घ्यायचे। काजू घेताना आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे काजूमध्ये अजिबात मॉइश्चर नसावं किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा अजिबात मॉइश्चर नसावं। दळून घेतलेले काजू आपल्याला बारीक चाळणीच्या मदतीने असे चाळून घ्यायचे, म्हणजे एकसारखा पावडर खाली पडेल आणि जो जाडसर काजूचा पार्ट उरतो तो परत एकदा मिक्सरमध्ये घालून ऑन ऑफ करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। काजू दळताना आपल्याला ऑन ऑफ करून पल्स मोडवर दळून घ्यायचे असतात। सपोज आपण नॉर्मल दळायला गेलो तर काजूला तेल सुटतं आणि काजूची पावडर बनायची जागी काजूची पेस्ट बनून तयार होते। तसंच इफ सपोज मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा काजूमध्ये जरा सुद्धा मॉइश्चर राहिलं तरी सुद्धा काजूची पेस्ट बनते, पावडर बनत नाही। म्हणून आपल्याला इथे कोरडे काजू घ्यायचे असतात। काजू शक्यतो रूम टेम्परेचरचे वापरावे। जर सपोज आपल्याला फ्रीज मधले काजू वापरायचे असेल तर ते थोडा वेळ आधी काढून बाहेर ठेवून त्याच्यातलं मॉइश्चर नाहीसं करून मगच ते वापरावे। आता आपण मोदक करायला घेऊया। इथे कढईमध्ये मी 1 कप काजूसाठी अर्धा कप साखर घेतलेली आहे, तसंच अर्धा कप पाणी घ्यायचंय आणि आपल्याला याचा एकतारी पाक बनवून घ्यायचाय। एकतारी पाक बनवण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिटं साखर शिजवून घ्यायची आहे। आपण चेक करून घेऊया। थोडासा पाक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि असं हाताला लावून घ्यायचंय। 2 बोटांमध्ये आपण पाहू शकता एक तार होते आणि ती तुटते, याचा अर्थ आपले 1 तारीख पाक इथे तयार झालेला आहे। आता आपण काजूची जी पावडर बनवून घेतली होती ती सगळी पावडर आपल्याला या साखरेच्या पाकामध्ये घालून घ्यायची। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि गुठळ्या होऊ न देता काजूची सगळी पावडर साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आणि एक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची। 7 ते 8 मिनिटं आपल्याला मंद आचेवर हे मिश्रण असंच परतून घ्यायचंय। याचा घट्टसर गोळा बनेपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच परतून घेत राहायचंय। आपण इथे पाहू शकता काजूचं मिश्रण थोडंसं जाडसर झालेलं आहे, कढईपासून सुद्धा वेगळं होतंय, खाली चिकटत नाहीये। आता या स्टेजला आपण चेक करून घेऊया की आपलं मिश्रण हे परफेक्ट मोदकासाठी तयार आहे की नाही ते। यासाठी आपल्याला थोडंसं मिश्रण चमच्यावर घेऊन थंड करून घ्यायचंय। एका चमच्याने किंवा सुरीने थोडंसं मिश्रण वेगळं काढायचं, थंड करून घ्यायचं। थंड झाल्यावर असं हाताने मिश्रण काढायचं आणि असा एक गोळा बनवून पाहायचा। हा गोळा अजिबात स्टिकी नाही झाला पाहिजे, हाताला अजिबात चिकटत नाही, म्हणजे आपलं मोदकाचं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे। फ्लेम बंद केलेली आहे तरीही आपल्याला हे मिश्रण असंच 1-2 मिनिटं परतून घ्यायचंय, कारण कढई खूपच गरम आहे म्हणून। हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय, हलकं पसरून घ्यायचंय आणि थोडंसं थंड करून घ्यायचंय। मिश्रण प्लेटमध्ये घालण्याआधी प्लेटला तुपाने थोडंसं ग्रीस करून घ्यायचे, म्हणजे मिश्रण खाली प्लेटला चिकटत नाही। मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे काजूचं मिश्रण हलकं गरम असताना, म्हणजे हाताला सोसेल इतपत गरम असताना आपल्याला थोडासा पार्ट घ्यायचा आहे, असा गोळा एक बनवून घ्यायचा आहे आणि तो मोदकाच्या साच्यामध्ये ठेवून मोदकाला शेप द्यायची। एक्सेस काजूचं मिश्रण काढून टाकायचंय आणि खालून असं थोडासा दाबून घ्यायचं, म्हणजे मोदकाला खूप सुंदर असा आकार येतो। आता आपण हा मोदकाचा साचा ओपन करून घेऊया। आपण इथे पाहू शकता काय सुंदर मस्त असा काजूचा मोदक आपला बनून तयार आहे। अजून एक मोदक बनवून दाखवते। छोटासा गोळा घेतला, तो साच्यामध्ये घालून असं व्यवस्थित दाबून घेतलं, खालून सुद्धा असं दाबून भरायचं, म्हणजे मोदकाला छान आकार येतो। जेवढं तुम्ही चांगलं स्टफ कराल तेवढा तुमचा मोदक चांगला होईल।
साचा ओपन करायचा आणि हे जे बाजूला एक्सेस मिश्रण लागलेलं असतं ते काढायचं, म्हणजे मोदकाला सुंदर असा आकार येतो. याच पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक तयार करून घेते. आपण सुद्धा येत्या गणेश चतुर्थीला बाप्पांच्या नैवेद्यासाठी असेच काजू मोदक बनवून पहा. आवडले असल्यास कमेंट करून कळवा. तसंच स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसंच आपल्याला अजून कुठल्या रेसिपी या चॅनलवर बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून कळवा.